आदाब अर्ज़ है। एडियन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। भारतीय जनता पार्टी वजीर आला को मुकम्मल तौर पर खत्म कर देगी। नौले की तनकीद पर कानून साज कौंसिल के हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे का बयान। औरंगाबाद लोकसभा के लिए पर्चे नामजदगियां दाखिल करने का अमल शुरू। आज साबिक रुकन असेंबली हर्षवर्धन जाधव ने दाखिल किया पर्चे नामजदगी। अब खबरें तफसील से। वजीर आला को भारतीय जनता पार्टी मुकम्मल तौर पर खत्म कर देगी। अंबादास दानवे साबिक वजीर नौले ने ये बात कही। हम गुज़िश्ता कई यौम से कह रहे हैं भारतीय जनता पार्टी वजीर आला को मुकम्मल तौर पर खत्म कर देगी। नौले की तनकीद पर हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे ने सहाफती कॉन्फरन्स में बयान दिया। मोदींना पंतप्रधान करण्यासाठी तुम्ही एकत्र आलेले असाल, परंतु फडणवीसांनी शिवसेना जी फुटलेली आमच्यातून गद्दार लोकांची आणि अजितदादाची गद्दारांची राष्ट्रवादी ही सुद्धा संपवण्याचं पाप ते करतात। ही संपवून भारतीय जनता पार्टी सगळीकडे आणि मोदी हिंदुस्थानात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। आज जे आमच्यातून गेलेली गद्दार लोक जे स्वतःला शिवसेना म्हणतात आणि शरद पवार साहेबांना फुटलेले जे राष्ट्रवादी आहेत हेही गद्दारच आहे। यांच्या पक्षाची स्थिती काय, यांचे उमेदवार जसं उमेदवार अजितदादाचा सुनेत्रा वहिनी काही अजितदादांनी ठरवलंय, भारतीय जनता पार्टीला सांगावं लागलं की असं केलं तर लढाई होईल। हे मला वाटतं हे सुस्पष्टपणे होतंय की भारतीय जनता पार्टीच या सगळ्या पक्षाचे उमेदवार ठरवते, भारतीय जनता पार्टीच या सगळ्याचे उमेदवार बदलते आणि भारतीय जनता पार्टी एक करून यांच्या जागा कमी करते आणि यांना सुद्धा संपवण्याचं पातक भारतीय जनता पार्टी करण्यासाठी पुढे फार गतीनं धावते। शरद पवारांनी आधी भाजपसोबत येण्याचा शब्द दिला होता, मात्र तो बदलला। मग अजित पवारांनी ठरवलं आणि ते आपल्यासोबत आले असं फडणवीस म्हणतात। आता फडणवीस रोज खोटं बोलतात, त्याला आपण काय करू शकतो। मग हेही बोलले होते ना, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची अर्धी सत्ता, तुमच्याच पत्रकार परिषद आहे, अर्धी भागीदारी। तुम्ही कोणते शब्द पाळलेले, तुम्ही काय काय बोललेले सगळं माहिती आहे ना आम्हाला। त्यामुळे आता मग इतक्या दिवस त्याच वेळेस शरद पवार साहेब बोलले तेव्हाच का नाही बोलले तुम्ही, आता काय बोलताय, आता काय बोलतायत तुम्ही। तुम लोकसभा का नाद छोड़ दो, विधानसभा देखो, ऐसा मशवरा वजीर आला एकनाथ शिंदे ने कन्नड़ के साबिक रुकन असेंबली हर्षवर्धन जाधव को टेलीफोन पर दिया है। इसकी इत्तला जाधव ने बजाते खुद एडीएन से बातचीत करते हुए दी। मित्रांनो, काल संध्याकाळी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा मला दूरध्वनीवरून फोन आला होता आणि त्यांनी मला सांगितलं की हर्षवर्धन, तुम्ही विधानसभेकडेच बघा आणि लोकसभेचा नाद तुम्ही सोडून द्या। मला प्रश्न असा पडला की अशा परिस्थितीमध्ये तसं पाहायला गेलं तर कन्नडमध्ये सुद्धा शिंदे गटातून संजना दानवेंचं नाव ऑलरेडी फायनल झालंय। होय, संजना दानवे का? कारण की मी मध्यंतरीच्या काळामध्ये माझं डायव्होर्स पिटिशन मागं घेतलं होतं, हे म्हणून की हे वाद मिटतील, जे काही झालं असेल, चुका कोणाच्याही बाजूने झाल्या असतील तरी त्याला एक मध्यम मार्ग आणि पुढाकार घेऊन हे सगळं आपण मिटवूया। पण या प्रकरणाला आता जवळपास 1.5 ते 2 महिने झाले। एवढंच नाही तर माझ्यावरती त्यांनी घरगुती अत्याचाराचा गुन्हा सिद्ध करून 10 लाख रुपयाची रिकव्हरी सुद्धा काढलेली आहे। मग या पार्श्वभूमीवरती आज माननीय मुख्यमंत्र्यांचा जेव्हा मी विचार करतो त्यावेळेला माझ्या असं लक्षात येतं की आजही ही मंडळी थांबायला तयार नाहीयेत आणि आजही यांना मला दाबायचंच आहे। मुख्यमंत्र्यांच्या हातात कितपत आहे मला माहित नाही, पण बोलविता धनिक निश्चितच कोण आहे हे मला आता कळालंय। त्यामुळे अशा या एकंदरीत परिस्थितीमध्ये
निर्णय काय घ्यायचा हा निर्णय तुम्हाला आणि मला घ्यावा लागणार आहे आणि तो निर्णय हा धर्माप्रमाणे धाडसाप्रमाणेच घ्यावा लागणार आहे. म्हणून लोकसभेची निवडणूक मी 200% लढणार आणि एवढंच नाही तर काहीही माझ्या जीवाचं बरं वाईट झालं किंवा काहीही यांनी काही केले उकडतंड तर ह्याला सर्वस्वी हे जबाबदार राहतील आणि तुम्हाला माझी काळजी घ्यावी लागेल. तुमच्यासाठी सदैव हर्षवर्धन रायभान जाधव. धन्यवाद. महाविकास आघाड़ी की जानिब से औरंगाबाद लोकसभा हल्का इंतखाब के उम्मीदवार चंद्रकांत खैरे की तशहीर के लिए राष्ट्रवादी कांग्रेस के चीफ शरद चंद्र पवार के इजलास आम का एहतमाम किया गया है. इसकी इत्तला सहाफती कॉन्फ्रेंस में दी गई. जनतेचा प्रचंड उत्साह आमच्या महाविकास आघाडीकडे आहे. खूप सपोर्ट आहे. माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बाबतीत अनेकांचं मत खूप चांगलं आहे, सहानुभूती आहे. आणि त्याचप्रमाणे राहुलजी जे काही पायी सगळीकडे गेले पदयात्रा काढून त्यांच्याबद्दल एक वेगळं आणि त्यांची परवा गाडी हेलिकॉप्टर चेक केलं त्यामुळे अजून त्या ठिकाणी टेन्शन निर्माण झालं बाकीच्या सगळीकडे हे काय झालं म्हणून. त्याचप्रमाणे बाकी मी आपल्याला सांगेन की माननीय शरद पवार साहेब त्यांचं तर प्रेम आमच्यावर खूपच आहे आणि म्हणून त्यांनी स्वतः एका कार्यकर्त्याला फोन केला ते म्हणे की अरे चंद्रकांत लक्ष द्या. म्हणजे ह्या सर्व मान्यवरांचं लक्ष तर आहेतच. आणि माननीय शरद पवार साहेब परवा 20 तारखेला सकाळी 10 वाजता त्याचा मोठा मेळावा आम्ही मेळाव्यात भाषण करणार आहे आणि तो मेळावा होणार आहे श्रीहरी कैवलेमध्ये. 10ला येतील ते आणि 12:30पर्यंत नंतर त्यांना मग लागेल परभणी जिल्ह्यातील आमच्याच शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारात जाणार आहे. आमच्याकडनं जे गद्दार झाले होते ते 13 खासदार त्यामध्ये 4 किंवा 5 लोकांना ते तिकीटच मिळाले. त्यांना ते रडत बसले. आता त्यांना आता कळलं की आपण चूक केली. आपण चूक करून एक कमिटमेंट घेतल्यानंतर सुद्धा आम्हाला तिकीट देत नाही हे त्यांना लक्षात आलं आणि तो एक मेसेज या महायुतीच्या अगेन्स्ट गेलेला आहे. आणि म्हणून या सगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर खूपच म्हणजे वातावरण या देशातलं वातावरण NDAच्या विरोधात आहे आणि इंडिया आघाडीच्या फेवरमध्ये होत आहे. या गद्दारांची भूमिका होती की बाळासाहेबांची शिवसेना आम्हाला पुढे न्यायची आहे. त्याच्यानंतर अजितदादा आम्हाला निधी देत नाही, त्याच्या मांडीला मांडी लावून बसावं लागतं. या 2 भूमिका तर मांडल्या होत्या. शिवसेना 22 जागा लढत होती. आतापर्यंत पक्षाची पद्धत अशी असते की जागा वाटप करणं आणि त्या पक्षाने मग ज्याचा त्याचा उमेदवार जाहीर करणं. पण पहिल्यांदा अशी पद्धत भारतीय जनता पार्टीने या महाराष्ट्रात लागू केली की शिंदे गटाचे उमेदवार सुद्धा भारतीय जनता पार्टी ठरवत होती. जर शिंदे गटाचा उमेदवार योग्य नाही वाटला तर तो बदलणं किंवा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार तिथं देणं हे त्यांनी केलं. त्याच्यात हेमंत पाटील एक उदाहरण आहे. दिलेली उमेदवारी नाकारली. भावना गवळी एक उमेदवार आहे, त्यांना दिलंच नाही. कृपाल तुपाने एक उमेदवार आहे, ज्यांनाही दिलं नाही. काँग्रेसचा आमदार आयात केला आणि त्याला उमेदवारी दिली. आता तुम्हाला गॅरंटीनं सांगतो हेमंत गोडसे जे आहे नाशिकचे यांना सुद्धा उमेदवारी मिळण्याची शक्यता सुतराम नाही. याचाच अर्थ या लोकांनी गद्दारी स्वार्थासाठी सत्तेसाठी केलेली आहे. बाळासाहेबांचं नाव घेऊन खोटी भाषणं करणं, अजितदादाचं नाव घेऊन निधी मिळत नाही ह्या रडत बसणं, या सगळ्या खोट्या गोष्टी होत्या. यांच्या मनात गद्दारीच होती आणि त्यांनी गद्दारीच केलेली हे स्पष्ट होतं. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आता आम्ही मशाल घेऊन लढतो. धनुष्यबाण तिथं एकाही ठिकाणी नाही. नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं. देखते रहिए ADN उर्दू न्यूज. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे.
वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है। औरंगाबाद लोकसभा हल्का इंतखाब में पर्चे नामजदगियां दाखिल करने का अमल शुरू हो गया है। आज इंतखाबी ऑफिसर ने जिला कलेक्टर दिलीप स्वामी ने सहाफती कॉन्फ्रेंस में मजीद मालूमात दी। औरंगाबाद लोकसभा हल्का इंतखाब में लोकसभा इंतखाब के लिए पर्चे नामजदगियां दाखिल करने का अमल शुरू हो गया है। इसमें साबिक रुकन असेंबली और गुज़िश्ता लोकसभा इंतखाब के टॉप 3 उम्मीदवारों में से एक हर्षवर्धन जाधव ने पर्चे नामजदगी दाखिल की है। आज उन्होंने अपना पर्चा नामजदगी इलेक्शन ऑफिसर नीज़ जिला कलेक्टर दिलीप स्वामी को सुपुर्द किया। स्वामी ने सहाफती कॉन्फ्रेंस में इंतखाबी दरखास्तों के ज़िम्मे मजीद मालूमात दी। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अंतर्गत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये आज दिनांक 18 एप्रिलपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। या संदर्भातलं नोटिफिकेशन आम्ही सकाळी सर्व ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आहे। वर्तमानपत्र, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व कार्यालयाच्या माध्यमातून नोटिफिकेशन प्रसिद्ध झाल्यानंतर आज 11 वाजल्यापासून नामनिर्देशन पत्र देण्यासाठी आणि स्वीकारण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली होती। आज दिवसभरामध्ये 118 अर्ज हे या ठिकाणाहून विविध नागरिकांनी, विविध पक्षांच्या उमेदवारांनी, संभाव्य उमेदवारांनी घेऊन गेलेले आहेत आणि यामध्ये एकूण 60 व्यक्तींसाठी 118 अर्ज गेलेले आहेत आणि आजच्या निर्धारित वेळेमध्ये एका अपक्ष उमेदवारांनी श्री हर्षवर्धन रायभान जाधव या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज आमच्याकडे दाखल केलेला आहे। ही उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया रविवारचा दिवस वगळता इतर दिवशी दिनांक 25 एप्रिलपर्यंत 11 ते 3 या कालावधीमध्ये सुरू राहणार आहे आणि या पद्धतीची निवडणूक प्रक्रिया आपल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे। म्युनिसिपल कॉर्पोरेशन के शहर तरक्याती खाके के ज़िम्मे में पदमपुरा इलाके में एक मीटिंग ली गई। इस मीटिंग में खाके पर कई खामियां तरमीम के लिए एतराज दर्ज करने की तजवीज़ मंजूर की गई। शहर विकास खाके के सिलसिले में पदमपुरा इलाके में एक मीटिंग मुनक्किद की गई थी। इस मीटिंग में खाके में कई खामियों और तरमीम के लिए एतराज दर्ज करने की बात तय की गई। रामदेव नगर, संत रविदास चौक और जगजीवन राम हाउसिंग सोसाइटी, इन अराजी पर एजुकेशन रिजर्वेशन म्युनिसिपल कॉर्पोरेशन ने आयद किया था। ताहम अदालत के जरिए से इसे चैलेंज करके रिजर्वेशन मंसूख किया गया था। इसके बावजूद म्युनिसिपल कॉर्पोरेशन ने दोबारा एजुकेशन रिजर्वेशन आयद किया है। वगैरह एतराज़ात पेश करने की तजवीज़ मीटिंग में मंजूर की गई। आणि त्यावेळेस हैदराबाद स्टेटमध्ये मुख्यमंत्री रामकृष्ण प्रभू होते आणि त्यांच्याकडे आम्ही निवेदन सादर केलं की ही अशी घटना आहे आणि त्यांनी आमची जागा भडकावलेली आहे आणि आम्ही त्याला कब्जा होऊ दिलेला नाही आहे। ते मग त्यांनी काय की ती जागा आम्हाला खरेदी करून दिली आणि आम्हाला संपादन करण्याकरता आमचे नावे लावून दिली अवार्ड, आणि त्याचा अवार्ड 1958 मध्ये झालेला आणि ती 3 एकर 19 गुंठे जागा समाज कल्याणच्या माध्यमानं आम्हाला देण्यात यावी असं त्यांनी सांगितलं होतं। परंतु समाज कल्याण विभागाने ती सर्व जागा संत तुकाराम हॉस्टेल आणि शिशुसदन याकरता ठेवून घेतली आणि तिथं ते बांधकाम केलं आणि जवळपासचीच जागा तुम्हाला देऊ असं आश्वासन दिलं। त्याच्यानंतर सर्वे नंबर 2ची आम्हाला 2 एकर 7 गुंठे जागा दिलेली आणि त्याचा अवॉर्ड 1968 मध्ये मंजूर झालेला आहे आणि ते संपादनाची प्रक्रिया चालू असतानाच ती आम्हाला दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकेनं या जागेवर आरक्षण टाकलं। त्याकरता आम्ही हायकोर्टामध्ये रिट अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यावेळेस त्यांनी आरक्षण प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळेचं आरक्षण जे होतं 320 आणि 321 साईट नंबर ते काढून टाकलेलं आहे आणि त्याची केस नंबर आहे 10,092 रिट पिटिशन।
जालना में आशिकी में नौजवान का कत्ल कर दिया गया है। शहर के घाटी अस्पताल में दौरान इलाज नौजवान फौत हो गया। खदीम जालना पुलिस स्टेशन में जुर्म दाखिल कर दिया गया है। जालना शहर में सरस्वती भवन स्कूल के रूबरू चंद अफराद ने नौजवान को बुलाकर उसे अजनबी मुकाम पर ले जाकर जबरदस्त मारपीट की। ये वाक़या 14 अप्रैल को पेश आया। इसके बाद जख्मी नौजवान के रिश्तेदारों ने उसे इलाज के लिए घाटी अस्पताल मुंतकिल किया। दौरान इलाज जुमेरात को ये नौजवान चल बसा। वीरेंद्र महेंद्र शेड़ूते उम्र 24 साल, रिहायशी ईदेवाड़ी जालना मरने वाले का नाम है। मैयत के भाई विजेंद्र की शिकायत पर खदीम जालना पुलिस स्टेशन में जुर्म दाखिल कर दिया गया। भाई विजेंद्र की शिकायत के मुताबिक वीरेंद्र का कत्ल आशिकी के मामले में किया गया, ऐसी इत्तला दी गई। इस सिलसिले में 5 अफराद के खिलाफ जुर्म दाखिल किया गया। इसकी इत्तला पुलिस इंस्पेक्टर माने ने दी। आता आमच्याकडे विजेंद्र महेंद्र शेडूतले नावाच्या इस्मानी फिर्याद दिली की त्याचा भाऊ वीरेंद्र महेंद्र शेडूटे हा 14 एप्रिलच्या रात्री त्याचं एका मुलीशी प्रेम प्रकरण होतं आणि त्या प्रेम प्रकरणाच्या कारणावरून त्याला त्याच्या खांद्यावरती हात टाकून कॉलरला धरून काही लोकांनी त्याला घेऊन गेले आणि त्या लोकांनी त्याला मारहाण केली। तो बेशुद्ध अवस्थेत होता। त्याला छत्रपती संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि तो काल रात्री मरण पावला अशी फिर्याद दिली। त्याच्यावरून आम्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशनला जस्ट गुन्हा दाखल केलेला आहे। तर प्रश्न असा आहे डेड बॉडीचा की डेड बॉडी आणणं नेणं हा वेगळा भाग आहे, बरोबर आहे, परंतु महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्यातलं कोणीही आमच्याकडे फिर्याद दिलेली नाही। आज त्या मयताचे वडील मला प्रत्यक्ष भेटले, त्यांनाही मी सांगितलं की तुम्ही मला फिर्याद द्या। ते म्हणले मला काय माहीत नाही। मयताचा मेवना यालाही आम्ही म्हटलं, फोन करून विचारलं तर ते म्हणले मला कोण होते मला काय माहीत नाही। त्याच्यामुळे आम्हाला फिर्याद घ्यायला डिले झाला, कारण कोणी सांगतच नव्हतं। तर त्याच्यावरून आम्ही स्वतः API मस्के आणि टीम सकाळी छत्रपती संभाजीनगरला घाटी हॉस्पिटलला पाठवली आणि तिथं त्या मयताचा भाऊ विजेंद्र याची फिर्याद घेतलेली आहे। कायदेशीर गुन्हा दाखल झालेला आहे, तपास सुरू आहे। किती आरोपी आहेत? एक 5 आरोपी आहेत। राईट विथ राईट दाखल आहे। घटना कुठे घडली? घटनाचं ठिकाण आहे सरस्वती भवन शाळेच्या पुढून त्याला घेऊन गेले होते, पण नेमकं कुठं मारले हे त्यांनाही माहिती नाही आहे, पण तिथून घेऊन गेल्याचे कन्फर्म त्यांनी पाहिलेलं आहे। त्यांचा एकही तक्रार म्हणजे कोणीच फिर्यादच सांगायला तयार नव्हतं, त्यामुळे डिले झालेला आहे। खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर। भारतीय जनता पार्टी वजीर आला को मुकम्मल तौर पर खत्म कर देगी। नौले की तनकीद पर कानून साज कौंसिल के हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे का बयान। औरंगाबाद लोकसभा के लिए पर्चे नामजदगियां दाखिल करने का अमल शुरू। आज साबिक रुकन असेंबली हर्षवर्धन जाधव ने दाखिल किया पर्चे नामजदगी। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।